माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, नृसिंह सरस्वतींनी भागीरथीच्या तीरावरल्या निबिड अरण्यात जिथे समाधी लावली त्या स्थळाचे वर्णन मी तुम्हाला करून सांगते या व्हिडिओमध्ये. योगी पुरुष समाधीसाठी जे स्थळ निवडतात त्या स्थळासंबंधी ज्ञानदेवांनी आपले आत्मानुभवी विचार प्रकट केले आहेत. जेथे आरुणाकेचेने कोडे बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी उणीव चढे देखिलिया जे. योगी पुरुषांना अष्टांग योग मार्गाने समाधी अवस्था प्राप्त होते. प्रत्येक समाधी अवस्थेत शिरण्यासाठी ते असे स्थान शोधून काढतात की जिथे समाधीचे समाधान लाभावे. समाधी अवस्था जागृत करण्यासाठी आसन मांडी एकदा का घातली की उठू नये अशी मानसिक स्थिती व्हावी इतके ते स्थान रमणीय असावे. जवळ झुळझुळ वाहणारी नदी असावी. वटवृक्षाखाली ते स्थान असावे. मुख्य म्हणजे ते स्थान असे असावे की वैराग्य वृत्तीचा जिवंत झरा आपसूक प्रकट व्हावा. धैर्याचा उत्साह वाढावा. निसर्ग इतका फुललेला असावा की ध्यानालाच ध्यान लागावे. नास्तिक वृत्तीच्या माणसाच्या नजरेला जरी हे स्थान पडले तरी त्याची आस्तिक वृत्ती ओसंडून वाहू लागावी आणि त्याला वाटावे की इथे ध्यानस्थ बसावे. चक्रवर्ती सम्राट राजाच्या नजरेला हे स्थान पडले तर त्याच्या मनाला असा मोह पडावा की राज्याचा त्याग करावा आणि या ठिकाणी भगवंत चिंतनात ध्यान लागावे. बसल्या क्षणी समाधी लागावी असे हे पवित्र स्थान असते. जेथ अमृताचे नि पाडे मुळेही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. 12 मास अमृताची फळे लटकावी अशी दाट झाडे चोहूबाजूने असावीत. झाडांची मुळे सुद्धा इतकी अमृतमयी गोडव्याने रसरसलेली असावीत की आश्चर्याला आश्चर्य वाटावे. ते रान इतके दाट असावे की त्या रानातली सर्व झाडे ही अमृत फळांनी बहरलेली असावीत. पाणी इतके शुद्ध आणि पवित्र असावे की पावसाळ्यात सुद्धा तिथे गढूतेने प्रवेश करू नये. झाडांतून ऊन असे झिरपावे की दिवसा जणू चंद्रप्रकाश अवतरला आहे. मंद झुळकांची रेलचेल असलेला सुगंधी वारा वाहता असावा. साधको हो, हे समाधीस्थान इतके सुंदर असावे की मनाला संतोष व्हावा. नृसिंह सरस्वती ज्या अरण्यात शिरले ते दाट रान असे होते. त्या रानात नृसिंह सरस्वती वडाच्या झाडाखाली बसले आणि समाधी अवस्था भोगू लागले. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काल एका साधक भक्ताने प्रवचनानंतर विचारले की नृसिंह सरस्वतींनी समाधी घेतली, त्यांच्या अगोदर ज्ञानदेवांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली. दोघेही योगी होते, अवतारी पुरुष होते. ज्ञानदेव हे नाथपंथी होते. नृसिंह सरस्वती हे दत्त संप्रदायाचे होते. ज्ञानदेव समाधी अवस्थेतून पुन्हा प्रकट झाले नाहीत, परंतु नृसिंह सरस्वती स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात 400-500 वर्षांनी पुन्हा प्रकट झाले. हा चमत्कार कसा घडला, त्याची काही कारनीमासा आहे का? माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्यासमोर ह्या संदर्भात प्रथम महत्त्वाचे विचार मांडते. एक म्हणजे अवतार संकल्पनेविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितले. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपले सद्गुरू आणि शिवाचे अवतार प्रत्यक्ष असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांना सांगितले की माझे कार्य संपले, मला समाधी घ्यायची परवानगी द्या. ज्ञानदेवांनी आळंदीला हजारो वारकऱ्यांच्या समोर समाधी घेतली. संत नामदेव महाराजांनी हा समाधी सोहळा वर्णन करून ठेवला आहे. प्रत्येक साधकाने हे नामदेव महाराज कृत संजीवन समाधीचे अभंग वाचायलाच हवेत. वाचताना डोळ्यातल्या अश्रूंना कितीही प्रयत्न केला तरी बांध घालता येत नाही. ज्ञानदेवादी 4ही योगी अवतारी पुरुषांनी समाधी घेतली. मुक्ताई योग माया होती, ती आकाशातल्या विजेबरोबर अवकाशात अचानक निघून गेली. नृसिंह सरस्वती हे योगी पुरुष ज्ञानदेवानंतर 125 वर्षांनी अवतार स्वरूपात प्रकट झाले. श्री दत्त अवतारी असलेल्या ह्या योगी पुरुषाने आपले काम केले आणि सर्वांसमोर गुप्त झाले. भागीरथीच्या तीरावर कर्दई वनात गुप्त झाल्यावर प्रकट झाले आणि निबिड अरण्यात त्यांनी समाधी घेतली नाही तर ते योगमायेच्या बळावर समाधी अवस्था भोगू लागले. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या 2 अवतारांनंतर 500-600 वर्षांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेजपुंज रूपात प्रकट झाले. त्यासंबंधी मी आपल्याशी सविस्तरपणे बोलले. एक लक्षात घ्या की लाकूड तोडा हा निमित्त मात्रच होता. नृसिंह सरस्वतींनी स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात पुन्हा अवतार घेतला. नृसिंह सरस्वतींनी देहत्याग केलेला नव्हता. 400-500 वर्षांनी
समाधी अवस्थेत ते समाधी सुख अक्षरशः भोगत होते. एक लक्षात घ्या की शतायुर्वे पुरुषा हे श्रुतिवचन आहे. म्हणजे काय तर मानवी आयुष्य हे 100 वर्षांचे असते, परंतु ही काही अंतिम मर्यादा नाही. कमीत कमी तेवढे आयुष्य माणूस योगबळावर जगू शकतो इतकेच. नृसिंह सरस्वती समाधी अवस्थेत 400-500 वर्ष होते. ही काही अशक्य कोटीतली घटना नाही. समाधीविषयी माहिती अजून ऐकण्यासाठी भाग 2 मध्ये आपण पाहूयात. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.